नमस्कार मित्रांनो, आज निमसोडच्या यात्रेच्या मैदानात मित्रांनो एक नंबर केला या आपल्या डॉन पाहिलं आता गाडी आज चांगली गाडी पळाली. आज कसं नियोजन कसं लावलेलं आज? नियोजन मामाने केलं होतं. मागं गाडी पळणार होती, जरा सुंदरच्या पायाला लागल्यामुळे गाडी जरा पुढं जरा दोरवली गाडीला पळायला, पण आज गाडी पळाली. दादा काय सांगायला म्हणजे गट सेमी आणि फायनल अगदी सुट्टाच काढला गाडी नाही गाडी पळते, गाडीला काही विषय नाही. दादा ह्या गाडीबद्दल काय सांगतात? म्हणजे जेव्हा जेव्हा पळाल्या तेव्हा ह्या गाडीनं नंबर केला नाही, सुंदर सुद्धा टॉपचा बैल आहे नाही का. आदरमध्ये महाराष्ट्राला सगळी टॉपची खरेदी आहे, बकासूर बकासूर आहे. दोन्ही बैल एकत्र आल्यामुळं नो ऑब्जेक्शन. दादा काय हो म्हणजे वाटत नव्हतं, म्हणजे अनेक जणांना आधीच मित्रांनो कळतं बकासूर एक नंबर करणार आहे, त्याबद्दल काय सांगताय? तर मित्रांनो आहे ना, बरेच जण म्हणतात प्रेक्षक जेवढं ह्या प्रेक्षकांचं प्रेम आहे आणि प्रेक्षकांना वाटतं बकासूरने एक नंबर करावा, त्यामुळे दादा हा एक नंबर करत असेल काय नाही. दादा दुआ म्हणजे लोकांचं प्रेम असल्याशिवाय बैल गुलाल करू शकत नाही ना. आता त्याच्यावर तुम्ही बघू शकता मैदानावर पण आपण आल्यावर सगळ्यांनाच वाटतं, निम्मे तरी लोकांना वाटतं की बकासूर आज एक नंबर करणार. सगळ्यांचा आशीर्वाद असल्यावर बैलावर बैल करून होता. भया घरची गाडी पण पाहिलेली मागच्या मैदानात गुलाल केला, घरच्या गाडीबद्दल काय सांगतात? घरची गाडी पण चांगलीच पळाली, वासरू पण आमचं चांगलं. आता आगामी आम्हाला बकासूर आणि साम्राज्य कधी दिसतात? लवकरच दिसा आता मैदान. तर दादा काय सांगालो म्हणजे अनेक टीम असल्याशिवाय टीम वर्क असल्याशिवाय गुलाल मिळत नाही. टीम पाहिजे ती एक चालत. दादा कोण कोण सहकार्य असतं बकासूरवर? एवढा मोठा बैल म्हणजे घडत नाही असा, पण कोण कोण सहकार्य असतं बकासूरवर? सगळ्यात मोठं एकदम असतं बुधाचं आणि आपले अनिल, त्यानंतर मग आपला दारू असेल, दादा आहेत, मोहिल, खेणी खेणी. तर भया नमस्कार. नमस्कार. कशी आज गाडी कशी पाहिली? आज गाडी पण चांगलीच पळाली, तीनदा पळालेली ही गाडी, तीन वेळेस गुलालात राहिली. भया म्हणजे ह्या बकासूरचा काय तोडच नाही, कुठं पिन आधी मध्ये कुठं पिन पळतच असतो. आज खूप जिंकलाय का? आता आम्हाला आनंद आहे, बैल गुलालात राहिलं तर आम्हाला आनंद झाला. दादा काय सांगालो म्हणजे गाडी बघण्यापेक्षा गुलालाला लय महत्व आहे या क्षेत्रात, काय सांगतो? क्षेत्र आपलं पहिल्यापासून नाही का, आपल्या सगळ्यांच्या पहिल्यांच्या वडवडिलापासून वाढत आले जो आपण सगळ्यांची पार पाडलं पाहिजे. आनंद असा शरीराचा आनंद घेतला पाहिजे. तर मित्रांनो आपण मोहिल शेठ पैसे पण जाऊया. धन्यवाद सर. आज जे निमसोडचं मैदान झालं त्या मैदानात खऱ्या अर्थानं गाजवलं आणि एक नंबरचा मानकरी ठरलाय मोरुमकरांचा सुंदर आणि आपला लाडका रोस्टविंद हिंद केसरी बकासूर. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगताल आजच्या मैदानाबद्दल? कसं होतं मैदान? मैदान चांगलं झाले, एक नंबर झालं. यात्रेचं मैदान शक्यतो चांगलंच होतं आता इथून. दादा काय सांगताल म्हणजे अनेक मैदान होते वाढदिवसाची, पण यात्रेचे मैदान वेगळं पण काय असतं? यात्रेचं म्हणजे काही रितसर होतंय, कोणाच्या वशिला बाद लागत नाही, काही नाही आपल्याला नाही का. गाड्या बी आपल्या चांगल्या चांगल्या गाड्या येतात नाही का. यात्रेला कोण चुकत नाही, यात्रेचं मैदान म्हणजे सगळे येतात. दादा कशी गाडी पाहिली? गट सेमी आणि फायनल एकदम गट चांगला पळाला, सेमी पण पळायचा आम्हाला, पण फायनल चांगला पळाला. दादा आज म्हणजे मग हिंद केसरीला पण गाडी पाहिलेली मित्रांनो. हो, तीन आज कशी कशी आज मैदानात नियोजन कसं लावलेलं? म्हणजे बंधूंनी गेलं, दीपक्षांनी गेलं नियोजन. बंधून केलं. बंधूंनी केलं. दादा काय सांगताल म्हणजे गाडी बंगल्यापेक्षा बैलगाड्याला ह्या गुलाला लय महत्व आहे सध्या? काय हौसाला मूल नाही, फक्त ह्या क्षेत्रात नाद आहे फक्त. भाई नमस्कार. काय सांगताल आजच्या मैदान बद्दल? कसं होतं मैदान? मैदान काय एक नंबर झाला. आज गाडी कशी पाहिली? बकासूर गाडी चांगलीच पळाली, 3 वेळा गाडी पळाली, चांगलीच पळाली, एकच नंबर केलाय ना गाडी. दादा या गाडी बद्दल काय सांगताल? म्हणजे एकदम गटूनच पळते गाडी आहे ना? हो, चांगलीच गाडी पळते. आमचा खोंड तर कसाच कमी पडत नाही बकासूरला. दादा नमस्कार. तुम्ही काय कराय असता सुंदर? बारके मालकी संदीप साखरे. तुमचा पूर्ण परिचय द्या. संदीप गणिनाथ साखरे, तुमचं गाव बारामती मुरुम. ते आम्ही सुंदर शिरसोबातून घेतलं. दादा काय सांगाल म्हणजे घरी आल्यापासून काय होत्या बैल आल्यापासून काय काय बदल काय झाले आयुष्यात असेल, लोकांच्यात असेल, बदल काय झाले?
बैल आम्हाला चांगला मिळाला, बैलाने आमचं नाव केलं चांगलं नाही का. आता काय पैशापेक्षा नाव बैलगाड्यात खूप नाव होत आहे ना. बरोबर. काय सांगचाल? दादा नमस्कार. तुम्ही काय करायचं सुंदर बरोबर? आम्ही काय नाही, सर्व आमचं परिवार आहे. हा. आम्ही सर्व एकत्रित आम्ही सगळं नियोजन बैलाचं करतो. हम्म. आमच्या बैलाने घेतल्यापासून सगळीकडे राहिला. हा. महत्वाचं पुशेगावला इथे केसरी झाला हम्म. आणि 3 वेळा बकासूरवर पळाला. हा. 3 वेळेस बैलाने आम्हाला बोला. 3 वेळेस गुलाल दिला आहे ना. दादा काय हो, आता बरेच सुंदर कायम गुलालात असतो, पण आता मोठा प्रश्न निघालाय वैदीचा. आता वैदीबद्दल काय सांगचाल? वायदी ही बंद झाली पाहिजे. हा. सुंदरला आता तुम्ही मित्रांनो आहे ना, बरेच अनेक कष्ट घ्यायला लागतील बैल वर यायला. सुंदरला वर आणण्यासाठी वैदी दिली का दादा? नाही, वायदी आम्ही कुणाला नाही दिली. नाही दिले आहे ना. मित्रांनो असं सुंदर कायम गुलालात राव. शुभेच्छा. आता आम्हाला बैल गुलालात राहिलं. बर, खरं कष्ट तुमचं पण आहे बरं का. काय सांगाल, म्हणजे बैलाला खाली न्यायचं, पाणी देणं, हे करणं, काय सांगाल? आता ते एक देवाचा अवतारच आहे, त्याची जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा आम्ही करतो. एक प्रकारे सेवा करतो, त्यामुळं कुठेतरी आनंदाचं वातावरण वगैरे असतं. आनंदाचं पण वातावरण होतं आणि कुठेतरी फळ पण भेटतं त्याच्यात. काय नाही. चालतंय. आता आगामी नियोजन चांगलंच असेल असे आशा करतो. आगामी नियोजन दणदणीत असेल. धंदे नाही. येत्या 8 तारखेला बकासूरच्या इथं सुरुवात झाली, नारायणपूरचं मैदान. येत्या 8 तारखेला बकासूर 100% दिसेल. म्हणजे ज्या मैदानात बकासूरनं म्हणजे सुरुवात केली. चर्चा सुरू झाली बकासूरची. बकासूर कोण आहे ते महाराष्ट्राला कळलं, ते 100% कळलं. नारायणपूरचं मैदान आहे, त्या मैदानात 8 तारखेला बकासूर दिसेल. चालतंय, धन्यवाद. आणि असंच बकासूर घरामध्ये पण वाट बघणारी सगळी लोक आहेत. आणि सगळे आजोबा आहे, आजी, मामा आहे, मम्मी पप्पा आहे, सगळी वाट बघतात की बकासूर कधी येतं घरी लवकर. घरातली ती नाही माऊली म्हणजे उशीर झाला की कुठं आलाय काय, सगळे फोन करतात, आजोबा करतात की आला का बाळा घरी लवकर. या प्रवासामध्ये तुला कधी असं वाटतं का की आपण आता खूप लांबचा प्रवास करतोय, बकासूरच्या गाडीमध्ये असतो, पण त्याला पण आराम भेटण्यासाठी कधी उतरवल्या खाली? हो, आता काय लोक नाही की आता सकाळचा आम्ही आता डायरेक्ट नॉनस्टॉप येतो की घरून निघाले की मैदानात, कारण का सकाळचे रोड मोकळे असतात आणि संध्याकाळी निघाले की इथून हॉटेलवरती आमचं इथं साताऱ्याच्या टोलनाक्याच्या आणेवाडी टोलनाक्याच्या पुढं हॉटेल आहे, ते जाऊन आम्ही बैल उतरवतो आणि मग ते बैल दारवेळी आराम करतो, खातो, पाणी बिणी पितो आणि परत मग बैल भरून घरी जाणे. मला आता शेवटचा प्रश्न, ह्या महाराष्ट्राच्या जनतेने या बैलांवरती